हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी इन्स्टंट असे मुगाचे डोसे बनवणार आहोत। हे डोसे ना खूप जास्त पौष्टिक असतात। तुम्ही जर डाएट करत असाल तरी सुद्धा हे डोसे खाऊ शकता। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे हिरवे मूग घेतलेले आहेत। आता साधारणतः 2 ते 3 वेळा आपल्याला हे मूग छान असे धुवून घ्यायचेत। स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा आपण मूग धुवून घेऊयात। आता या मुगांमधलं आपण पाणी काढून घेतलंय। साधारणतः 2 ते 3 वेळा मूग स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला परत पाणी टाकायचं आणि मूग आपल्याला भिजत ठेवायचे रात्रभर। तुम्हाला जर दिवसाचे डोसे करायचे असतील तर 5 ते 6 तास तुम्ही ते भिजत ठेवू शकता। आता यावर झाकण ठेवून आपण रात्रभर मूग भिजत ठेवणार आहोत। आपण ना इथे मूग मस्त असे भिजत ठेवले होते रात्रभर आणि आता तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान असे फुललेत। आता यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आणि पुन्हा 1-2 वेळा मूग स्वच्छ असे धुवून घ्यायचे। हे मूग ना भिजत ठेवायलाच थोडासा वेळ लागतो, त्याच्यानंतर अगदी इन्स्टंट याचे डोसे बनतात। आता यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचे सगळ्यात पहिल्यांदा। आता मूग आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे बसतील तेवढे मूग आपण टाकलेले आहेत। यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। त्यानंतर आपण यामध्ये लसणीच्या पाकळ्या टाकतोय। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे सगळं कमी जास्त टाकू शकता। त्यानंतर 2 आल्याचे तुकडे टाकतोय। साधारणतः 2 मिरच्या टाकलेल्या आहेत आपण इथे तोडून। तुम्हाला जर लहान मुलांसाठी तुम्ही बनवणार असाल तर मिरच्या नाही टाकल्या तरी सुद्धा चालेल, किंवा एखादी टाकली हिरवी मिरची, पोपटी मिरची तरी सुद्धा चालेल। त्यानंतर 1 चमचाभर इतकं जिरं टाकलंय, मोठा चमचा भरून जिरं टाकलंय। जिऱ्याने अगदी छान असा फ्लेवर येतो डोस्यांना। त्यानंतर थोडंसं पाणी टाकलंय व्यवस्थित वाटलं जावं म्हणून, आणि इथे आता मिक्सर मधून छान असं वाटण आपण काढून घेतलंय। मिक्सर मधून हे मस्त असं वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचंय आणि साधारणतः रनिंग कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचंय, जेणेकरून डोसा आपल्याला व्यवस्थित सोडता येईल चमच्याच्या साहाय्याने। बॅटर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। एक्झॅक्टली ह्या कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला बॅटर हवा आहे। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकलंय आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मस्त असं इथे मिक्स करून घेतलंय। कन्सिस्टन्सी सुद्धा बॅटरची अगदी छान अशी झाली आहे आणि इथे आता हे बॅटर डोसा बनवण्यासाठी रेडी आहे। इथे आता तवा गरम करायला आपण ठेवलेला आहे। डोस्यांचा तवा घ्या जेव्हा तुम्ही हा डोसा बनवाल तेव्हा, म्हणजे डोसा चिटकत नाही। तव्यावरती थोडंसं पाणी मारून घ्यायचं। आता यावरती चमच्याच्या साहाय्याने बॅटर टाकायचं आणि आता चमच्याच्या साहाय्यानेच आपल्याला हे पसरून घ्यायचंय। थोडासा पातळ किंवा जाड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसाही डोसा बनवू शकता। तुम्हाला थोडा मऊ डोसा हवा असेल तर जाड बनवा आणि थोडा कुरकुरीत हवा असेल तर मग पातळ बनवा। हा आपण पहिलाच डोसा पॅन वरती टाकला, त्याच्यामुळे तो चिटकू नये म्हणून आपण लगेचच तेल टाकणार आहे, नाहीतर मग नाही टाकल्यानंतर तरी चालतं। त्यानंतर ना हे व्यवस्थित असं आता पलटून घ्यायचं। आधी ह्याच्या कडा सोडून घेऊयात।
इथे मस्त मीडियम लो फ्लेमवरतीच आपण हा डोसा तयार करून घेतला। एका साईडने छान असा व्यवस्थित शेकला गेला कीच आता आपल्याला पलटायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचा आहे। थोडासा क्रिस्पी असा डोसा हवा असेल तर आलटून पलटून तुम्ही शेकू शकता। आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी 5 मिनिटातच अगदी गरमागरम असा मुगाचा डोसा बनवून तयार आहे। अशाच पद्धतीने आता बाकीचे डोसे सुद्धा आपल्याला करून घ्यायचे आहेत। हिरवे मूग आरोग्यासाठी खूप चांगले असतात, डाएटसाठी सुद्धा चांगले असतात। त्याच्यामुळे तुम्ही जर डाएट करत असाल तरी सुद्धा हा वाला डोसा खाऊ शकता। तुम्ही या डोश्याला तूप, बटर तुमच्या आवडीप्रमाणे पांढरं लोणी सुद्धा लावू शकता। अगदी गरमागरम खायला डोसा खूप छान लागतो। सोबत पुदिन्याची चटणी, दही किंवा नुसतं चहा सोबत खायचा असेल तरी तुम्ही हा डोसा खाऊ शकता। हे डोसे ना गरमागरम खायला छान लागतात, गार खाल्लं की मग तेवढी मजा येत नाही। खूप सोपी आणि अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। तुम्ही नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।